बातमी नागपूरमधून आहे। नागपुरात आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयात शेकडो आदिवासी विद्यार्थी 13 ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलनाला बसलेत। वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारा जी.आर. सरकारने काढल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे, मात्र अजूनही शासन आणि प्रशासनासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा काही निघत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे राज्याच्या इतर भागातील आदिवासी विद्यार्थी नागपुरात येऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती विद्यार्थी नेत्यांनी दिली। सरकार कोणत्याही नवीन प्रयोगाची सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांपासूनच का करतं, असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी केलाय। दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं। आदिवासी विकास मंत्री तसंच विभागाचे सचिव आणि आयुक्तांसोबत त्यांची चर्चा झाली, मात्र या चर्चेनंतरही समाधानकारक तोडगा काही निघू शकलेला नाहीये। दरम्यान विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा का घेतलाय, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात काय काय झालंय पाहूया। 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाबाबत जी.आर. काढण्यात आला। वसतिगृहात राहण्यासाठीची वयोमर्यादा 26 वर्ष निश्चित करण्यात आली। याआधी वयोमर्यादा नव्हती। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने वयोमर्यादा वाढवली। 14 ऑगस्ट 2026 रोजी वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत वाढवली। वसतिगृहात राहण्यासाठी वयोमर्यादाच नको अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्यासाठीचा भत्ता 4,000 वरून 3,000 रुपयांवर केला। सुधारित दर जास्त अपेक्षित असताना त्यात घट झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। आज होणाऱ्या चर्चेत मागण्यांवर तोडगा निघण्याची आंदोलक विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।